ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. वाजत गाजत चतुरंग दळासमवेत कोण येत आहे हे मारुतीने निरखून पाहिले. बळीराम युद्धाला येत आहे हे कळताच मारुतीने यादवांपुढे आपले चाळे सुरू केले. तरी आपला स्वामी आपल्या पाठीमागे आहे या धैर्याने यादव म्हणाले, ए मरकटा, तू फळे खाऊन चोथा आमच्यावर फेकत आहेस खरा, पण कोठवर तुझे हे चाळे चालणार? आमचे बळीराम राजे तुझा परामर्श घेण्याकरता येत आहेत. त्यावर जिरेल तुझी सारी मस्ती. आता तुझी 100 वर्षे भरलीच म्हणून समज. तेव्हा उतर खाली आणि दाखव तुझे सामर्थ्य. मारुती म्हणाला, यादव हो, तुमचा बळीराम कोण तो आधी मला दाखवा, नंतर बड्या बड्या गोष्टी सांगा. असे म्हणून कपिंद्राने आपले पुच्छ हळूच यादवांकडे सोडले. ते पुच्छ खांद्यावर घेऊन माकड सापडले रे सापडले असे म्हणून यादव नाचू लागले. हळूहळू पुच्छ ओढीत ओढीत कृष्ण सभेकडे न्यावे असा त्यांच्या मनात विचार चालला. इतक्यात मारुतीने पुच्छ वर उचलून घेतले. तोच सारे यादव लोंबकळू लागले. ते दृश्य पाहून बळीरामाच्या पालखीची भुई थरथर कापू लागले. दुसऱ्या क्षणाला ती पाळी आमच्यावर येणार नाही कशावरून असे म्हणून त्यांनी हळूच पालखी खाली ठेवली आणि ते पळाले. बळीराम पालखीतून उतरला तोच लोंबकळत असलेले यादव त्याला दिसले. तेव्हा आपली पण अशीच फजिती झाली तर पुढची वाट काय अशी त्याला भीती वाटू लागली. इतक्यात मारुतीने भूभुकार केला. तेव्हा तर सर्वांची दात खिळत बसली. त्याच संधीत बळीरामालाही थोडा प्रसाद द्यावा अशा विचाराने मारुतीने आपले पुच्छ बळीरामाकडे वळविले आणि त्याचे दोन्ही पाय पुच्छाने आवळून टाकले. तेव्हा कृष्णाला उद्देशून बळीराम म्हणाला, कृष्णा, यावेळी माझे नांगर मुसळ निरुपयोगी ठरले. माझ्या अंगी भरलेला गर्वाचा ताठा कमी करण्यासाठी अशी तू युक्ती योजिलीस आणि माझी खोड मोडलीस याची मला जाणीव झाली. कृष्णा, तू दयाघन आहेस ना, तेव्हा या माकडाच्या तडाख्यातून मला एक वार सोडीव. इतक्यात मारुतीने आपले पुच्छ आवरले. त्यावर एकदा सुटलो रे सुटलो असे म्हणून बळीराम यादवांसह भराभर पावले टाकीत कृष्णाजवळ गेला व घडलेली सर्व हकीकत त्याने कृष्णास सांगितली. तेव्हा कृष्ण नारदांकडे वळून म्हणाला, मुने, गरुडासारख्या बलवंताला, बलरामासारख्या शूरालाही ज्याला आटोक्यात आणता आले नाही त्याला द्वारकेतून घालविण्यासाठी तिसरा कोण समर्थ असणार? तेव्हा नारद म्हणाले, कृष्णा, एक कश्चित वानराला तेवढे सामर्थ्य कसे असू शकणार? लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा ज्याने रातोरात जाऊन द्रोणागिरी आणला आणि संजीवनी वल्ली काढून घेतल्यावर लगेच जागच्या जागी तो पर्वत नेऊन ठेवला, ज्याने रावणासारख्या नाही त्राही भगवान करून सोडले, तो हा बलभीम वज्रदेही रामभक्त हनुमान आहे. त्याला शांत करण्याचा उपाय म्हणजे रामदर्शन हाच एक आहे. तोच कृष्ण राम झाला, बळीराम लक्ष्मण झाला, यादव सर्व वानर झाले आणि सीता होऊन येण्यासाठी नारदांनी जाऊन सत्यभामेला निरोप सांगितला. आपण रूपाने सुंदर आणि कृष्णाची अत्यंत आवडती म्हणून मलाच सीता होण्यास सांगितले असावे असे तिला वाटले. ती लगबग नटून सजून सभेत गेली. तिला पाहताच कृष्ण म्हणाला, अगं, तू आरशात पाहिलेस का? तोच एकदम हसे पिकले. त्या क्षणी सत्यभामा हिरमुसला चेहरा करून आपल्या महालात आली आणि आरशात पाहते तर डोळ्यातील काजळ तोंडभर माखलेले दिसले. तेव्हा सीता होण्याची आयती चालून आलेली सुसंधी आपल्या कर्माने दवडली या विचाराने तिला अतिशय वाईट वाटले. त्यावर कृष्ण म्हणाला, नारदा,
या घटकेला सत्यभामेला हजर राहता येणार नाही, तेव्हा रुक्मिणीला बोलावून आण. नारदांकडून कृष्णाचा निरोप कळताच प्रभू ध्यानात निमग्न असलेली रुक्मिणी चटकन उठली आणि हंस गतीने नारदांच्या बरोबर जाऊन कृष्णाच्या वामांकावर बसली. त्यानंतर कृष्ण म्हणाला, गरुडा, सत्वर जा आणि एकदा मारुतीला बोलावून आण. तोच गरुडाने मान खाली घातली आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा कृष्ण म्हणाला, अरे तू भितोस कशाला? ते माकड नसून तो रामभक्त हनुमान आहे. तू रामाचे नाव घेताच तो आनंदाने तुला मिठीच मारील. त्याहून तुला भीती वाटत असेल तर राम तुला बोलावित आहे असे दुरून सांग आणि मागील पावली परत ये. त्यावर कृष्णवचनी विश्वास ठेवून गरुड निर्भयपणे तेथून निघाला. मारुतीराय रामचिंतनात निमग्न होता. गरुडाने दुरूनच हात जोडले आणि कपिंद्रा, अयोध्यापतीने तुला बोलाविले आहे असे सांगून लगेच तो मागे फिरला. आपल्याला रामदर्शन होणार म्हणून त्या आनंदात मारुतीने भूभुकार केला आणि एकाच उड्डाणे करून घाईघाईने जात असलेल्या गरुडाला उचलून त्याने आपल्या खांद्यावर घेतले आणि तो गरुडाचे पाय आपल्या हाताने चेपू लागला आणि म्हणाला, गरुडा, मला रामदर्शनाची फार फार भूक लागली आहे. तू जर मला रामदर्शन घडविलेस तर तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. मारुतीरायाच्या या बोलण्याने गरुडाला आनंद होण्याऐवजी मागील भीतीने तो थरथर कापू लागला. वरवर पाहणाऱ्यांना मारुतीच्या खांद्यावर गरुड आरामशीर बसला आहे असे दिसत होते, परंतु गरुडाला मात्र आनंद न होता मोठे संकटच वाटले. कृष्णाच्या सभेत जाईपर्यंत धीर धरून राहणे त्याला मोठे मुश्किलीचे झाले. दुरून सिंहासनारूढ राम जेव्हा दृष्टीस पडला तेव्हा गरुडाला खाली उतरवून मारुतीने भराभर जाऊन रामास साष्टांग नमस्कार केला. रामदर्शनाच्या आनंदाने त्याचे अंग पुलकित झाले. रामाचेही मारुतीच्या प्रेमाने हृदय भरून आले. रामाने मारुतीच्या मस्तकावर हात ठेविला. तोच मारुती स्वस्वरूपी निमग्न झाला. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. इतक्यात सर्वांनी आपापले रूप प्रगट केले. त्या समयी मारुतीला तेथे राम, सीता, लक्ष्मण कोणीच दिसले नसल्याने तो चहूकडे टकमक पाहू लागला. त्याची वृत्ती चलबिचल झालेली पाहून कृष्ण म्हणाला, मारुते, जो राम तोच मी. मागील अवतार समाप्तीच्या वेळी तू इच्छा दर्शविल्याप्रमाणे या अवतारात रामरूपाने आज दर्शन देऊन मी तुझी इच्छा पूर्ण केली. त्यावर कृष्णाने मारुतीला आपल्या पंक्तीत बसून घेऊन भोजन केले. भोजनोत्तर मारुती हात जोडून म्हणाला, प्रभो, माझी एक विनंती आहे की यापुढे आपण मला सतत आपल्या पायापाशीच ठेवावे. जेव्हा पुढे अर्जुनाचा मी सारथी होईन त्या समयी तुला ध्वजस्तंभावर खचित स्थान देईन, म्हणजे तुझ्या भूभूकाराने बराचसा भूभार हलका होईल. तोवर तू पूर्वस्थानी जाऊन राहा असे कृष्णाने त्यास सांगितले. त्यानंतर मारुती तेथून परतला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.